हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट्स स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मधील मराठी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात मराठी या विषयाची पूर्व परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका. त्या अगोदर काही सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. सूचनांनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. उपयोजित लेखनातील कृतीसाठी आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 अ त्यातील दुसरा सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 ई अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहावयाचा आहे. स्वच्छता व नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या सर्व सूचनेनुसार आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरे लिहायची आहेत. विभाग 1 आहे गद्य विभाग, पठित गद्य. प्रश्न क्रमांक 1 अ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली आपल्याला एक उतारा दिलेला आहे पठित. त्या उतार्यावरून आपल्याला या कृती सोडवायच्या आहेत. या सर्व कृती पेननेच काढायच्या आहेत. खाली आपल्याला वाट पाहताना या पाठातील उतारा आपल्याला खाली दिलेला आहे. त्यावरून कृती सोडवायच्या आहेत. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये. योग्य जोड्या जुळवा. दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 मार्कांसाठी. म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार कोणता होता? वाट पाहणं यात कोणत्या गोष्टी भरलेल्या असतात? तिसरा प्रश्न स्वमत 3 मार्कांसाठी. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचं मोल जाणवून देणारी आहे. या विधानाची सत्यता पटवून द्या. आ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुन्हा एक उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. खाली आपल्याला कर्ते सुधारक कर्वे या पाठातील उतारा दिलेला आहे. त्यावरील आधारित आपल्याला सर्व कृती सोडवायच्या आहेत. आकृती पूर्ण करा. महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने 2 मार्कांसाठी. त्यानंतर खाली चौकटी पूर्ण करा. कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी. ब राजमानसाने महर्षी कर्वे यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार. हे केव्हा घडेल ते लिहा. 1 मार्कांसाठी. स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल. पुन्हा तिसरा प्रश्न स्वमताचा 3 मार्कांसाठी. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. स्वमत लिहित असताना हा जो उतारा आपल्याला दिलेला आहे तो कोणत्या पाठातील आहे ते लिहिणे आवश्यक आहे. त्यानुसार या स्वमताला आधारित जे प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही खाली लिहायचं आहे. परंतु सुरुवातीला हा उतारा कोणत्या पाठातील आहे, त्याचे लेखक कोण आहेत ते लिहिणे आवश्यक आहे. यानंतर पुढील प्रश्न अपठित गद्यावर आधारित आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली आपल्याला अपठित उतारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यावरून आकृत्या व कृती पूर्ण करायच्या आहेत. सैन्य म्हणजे भारतीय सैन्याच्या पराक्रमाला त्याच्या मागील जे काही गुपित आहे ते लिहा. सैन्य व शौर्य या बाबतीचा हा गद्य आहे. प्रश्नामध्ये ज्या चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटी देखील आपण
पेननेच काढायचे आहेत. तिसरा प्रश्न या ठिकाणी स्वमताचा नसून कारण शोधा आणि लिहा, तो आहे 1 मार्कासाठी. भारत मातेला शूरवीरांची भूमी म्हणून जगभरात ओळखले जाते कारण या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्येच भेटून जाईल. खाली पद्य विभाग सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 यासाठी नवीन पेजवर आपल्याला उत्तरे लिहावयाची आहेत उत्तरपत्रिकेमध्ये. या प्रश्नासाठी खाली आपल्याला उत्तम लक्षण या कवितेचा पद्यांश दिलेला आहे. पहिला अ, खालील ओळींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. ब, खालील व्यक्तीशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. आकृती पूर्ण करा 2 मार्कांसाठी. कधीही करू नयेत अशा गोष्टी. तिसरा, आळसेन सुख मानू नये, चहाडी मनात आणू नये या ओळींचा सरळ अर्थ स्पष्ट करा 2 मार्कांसाठी. चौथा, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळींतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा 2 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक आ, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. वस्तू किंवा आश्वासक चित्र या दोन्ही कवितेमधील एक कविता आपल्याला निवडायची आहे व एक कृती पूर्ण करायची आहे. पहिला, प्रस्तुत कवितेच्या कवीचे कवयित्रीचे नाव लिहा. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा. तिसरा प्रश्न, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. या ठिकाणी देखील आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. कविता वस्तूवर आधारित, निखालस, निष्कासित किंवा कविता आश्वासक चित्र यावर आधारित, झरोका, आधण. ई प्रश्न, खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 मार्कांसाठी. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी 3 मार्कांसाठी आपल्याला कृती सोडवायच्या आहेत 2. पहिला, वीरांगना पाठाच्या आधारे मुले भरकटण्याची कारणे यावर टीप लिहा. दुसरा, व्युत्पत्ती कोश पाठाच्या आधारे शब्द तयार होण्याचे विविध प्रकार यावर टीप लिहा. तिसरा, साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. प्रत्येकी 3 मार्कांसाठी लिहित असताना उत्तरामध्ये 3 मुद्दे आवश्यक आहेत. विभाग 4 भाषा अभ्यास. अ प्रश्न, व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास, शब्दसिद्धी व वाक्प्रचार. पहिला समास. वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा शब्दांचा विग्रह करा. अ, नवरात्रात अनेक ठिकाणी गरबा नृत्य चालते. ब, कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो. दुसरा, शब्दसिद्धी. खालील शब्दांपासून अभ्यस्त शब्द बनवा. ब, वी हा उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द लिहा. वाक्प्रचार. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणतेही 2-4 मार्कांसाठी. खूण गाठ बांधणे, ससे होलपट होणे, क्षीण होणे, पाठ फिरवणे. आ प्रश्न, भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्द संपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. स्मृती, स्तुती. ब, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा कोणतेही 2. या ठिकाणी 3 दिलेले आहेत. अंथरूण पांघरून घातलेली झोपायची जागा. समाजसेवा करणारा. कोणतेही व्यंग नसलेले. क, शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. ड, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा 2. दुसरा प्रश्न, लेखन नियमानुसार लेखन. तिसरा, विरामचिन्हे.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. चौथा, पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. कॉमेडी, ह्युमॅनिझम. विभाग 5वा, उपयोजित लेखन. खालील कृती सोडवा. पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये पहिला मागणी पत्र व दुसरा अभिनंदन पत्र आहे. या दोन्ही पत्रांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे 6 मार्कांसाठी. किंवा या पत्रलेखन या प्रश्नाला देखील एक और प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सारांश लेखन. विभाग 1 मधील गद्य प्रश्न क्रमांक पहिला ई मधील अपठित उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे 6 मार्कांसाठी. आ प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. शब्दमर्यादा 60 ते 90, 10 मार्कांसाठी. या ठिकाणी 3 कृती आपल्याला दिलेल्या आहेत, त्यापैकी 2 सोडवायच्या आहेत. पहिला बातमी लेखन. आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन, आयोजक रोटरी क्लब. दुसरा कथालेखन. मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करायची आहे. खाली मुद्दे दिलेले आहेत. तिसरा प्रश्न जाहिरात लेखन. स्वास्थ्य संतुलन, डायग्नोस्टिक सेंटर, 10 मार्कांसाठी. कोणतेही 2 म्हणजे प्रत्येकी 5 मार्कांसाठी एक प्रश्न या ठिकाणी आहे. ई प्रश्न लेखन कौशल्य. कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची आहे. या ठिकाणी 3 कृती आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली आत्मकथन. पोलीस काकांचे आत्मकथन या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. मुद्दे देखील दिलेले आहेत 8 मार्कांसाठी. किंवा वैचारिक लेखन. निबंध या ठिकाणी लिहायचा आहे स्वच्छ भारत आजची गरज या विषयावर. खाली मुद्दे देखील आपल्याला दिलेले आहेत. त्या आधारे आपण निबंध लेखन लिहू शकतो 8 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 3 प्रसंग लेखन. परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती या प्रसंग लेखन करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मुद्दे देखील दिलेले आहेत. परीक्षेचे वेळापत्रक, उद्या संस्कृतचा पेपर, उजळणीशिवाय पेपर लिहिणे, मित्राने बीजगणितेचा पेपर आहे हे सांगणे. अशा पद्धतीने या विषयावर प्रसंग लेखन करायचं आहे. या तिन्ही प्रश्नांपैकी एकच प्रश्न आपल्याला लिहायचा आहे 8 मार्कांसाठी. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आता सर्व महाविद्यालयांच्या पूर्वपरीक्षा सुरू झालेल्या आहेत. या नमुना पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल अशी मी आशा करते. आणि यापुढे मी प्रत्येक पूर्वपरीक्षेचे देखील आणि प्रत्येक विषयाची देखील मी कृतीपत्रिका टाकणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओचा नक्कीच लाभ घ्या. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.